चला आता पोस्ट मॅच प्रेझेंटेशन. डीजे शेवटचा क्षण आहे, थोडासा आवाज आहे, थोडासा लास्ट एक वेळा सांगतोय. तुम्हालाही भरपूर त्रास आम्ही दिलाय गेल्या 6 दिवसात. डीजे प्रतीक हलकासा आवाज द्या रेड माईकला. हॅलो टेस्ट, हॅलो चेक, हॅलो चेक. पोस्ट मॅच प्रेझेंटेशन सेरेमनीकडे आपण आता थोड्याच वेळात वळणार आहोत या स्पर्धेच्या. मित्रांनो, याच ग्राउंडवर क्वालिफाईंग राऊंड आपण खेळवले. 32 टीम, त्याच्यातून 4 टीम क्वालिफाय झाल्या आणि त्याच्यानंतर हा क्रिकेटचा महासंग्राम 17 तारखेपासून तुमच्या भेटीला आला. 22 तारखेपर्यंत प्रचंड रंगला. सगळ्याच प्रेक्षकांनी जो उदंड प्रतिसाद दिला, खरोखर हॅट्स ऑफ टू यू. तुम्ही ज्या पद्धतीने इथे आलेत. रील स्पर्धा आपण या स्पर्धेच्या माध्यमातून ठेवली. या स्पर्धेच्या माध्यमातून प्रत्येक सबस्क्रायबरला जेवढी मदत होईल आर्थिक स्वरूपात तो देण्याचा प्रयत्न 70-70 स्पोर्ट्सच्या माध्यमातून करण्यात आला. वरुणेश पाटील साहेबांनी देखील ज्यांनी ज्यांनी हस्तलिखित बॅनर आणले त्यांच्यासाठी देखील पैशांची अक्षरशः खैरात केली आणि त्याचमुळे ही स्पर्धा चर्चेमध्ये राहिली आहे. या स्पर्धेमध्ये 2 बाईक ठेवण्यात आलेल्या आहेत आणि त्या बाईक आता येत आहेत आमच्या मेन स्टेजवर. चला, शेवटी बाउन्सरनी खूप चांगलं काम केलंय. या चालवत घ्या. हा, अजून एक बाईक आहे या स्पर्धेमध्ये, हिरो शाईन. अभूतपूर्व स्पर्धा पाहायला मिळाली. कुणाल सर, ग्रामीण क्रिकेटला एवढं मोठं यश, प्रेक्षक आणि त्याचबरोबरीने या स्पर्धेच्या माध्यमातून इकडे आयकॉन खेळाडू येणं आणि आयोजकांनी कोणत्याही गोष्टीची कमी न ठेवणं, हे सगळं काही अभूतपूर्व होतं. हो, बेस बॅटर आणि बेस बॉलर यांच्यासाठी 2 बाईक आहेत. एक बाईक आता आलेली आहे आपल्या स्टेजवर, आता दुसरी बाईक येईल. या घेऊन येऊ द्या. आहेत ना 2 दिल्यात ना, 2 द्यायच्याच आहेत. वरुणेश पाटील साहेबांनी शब्द दिला की ती काळ्या दगडावरची रेष आहे. एक वेळा बोलले तर बोलले. 2 देणार, 2 देणार बाईक. कारही 2 ठेवलेल्या आहेत या स्पर्धेमध्ये. सच्चा माणूस, जे बोलणार ते करून दाखवणार. त्याच्यामुळेच वरुणेश पाटील साहेबांचे नावाची चर्चा होते आणि जे बोलून दाखवतात कुठेही जाऊ द्या, एक वेळा बोलून दाखवलं की ते करून दाखवणार आणि तेच वरुण पाटील आहेत. चला तर आता तुमचा वेळही जास्त घेत नाही. घड्याळात रात्रीचे भरपूर वाजलेले आहेत आणि त्यातल्या त्यात वरुणेश पाटील साहेब, खरोखर तुम्ही जे काम केलं या स्पर्धेच्या माध्यमातून तुमचं कौतुक होणं गरजेचं आहे. प्रत्येक स्तरावरील मान्यवरांनी तुमचं कौतुक केलंय. हो, नक्कीच. स्पर्धा असो, राजकारण असो, समाजकारण असो, प्रत्येक ठिकाणी वरुणेश पाटील या नावाची चर्चा आहे आणि म्हणूनच त्यांच्या माध्यमातून, तारिफ सय्यद यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन गेले 4 हंगाम आपण चंदूजी पाहतोय आणि काय ही स्पर्धा रंगली. शेवटच्या बॉलपर्यंत लढाया, कधी कधी असे चित्तथरारक सामने की प्रेक्षकांनी प्रत्येक खेळाडूला डोक्यावर घेतलं. 16 टीमचे सगळे 16 आणि त्याच्यातल्या त्यात 2-2 32 आयकॉन यांनी देखील कमालीचा खेळ दाखवला आणि त्याचमुळे आता पोस्ट मॅच प्रेझेंटेशनला आपण सुरुवात करतोय. सगळ्यात पहिलं पारितोषिक आहे वरुणेश पाटील साहेब, सेमीफायनलचा मॅन ऑफ द मॅच आणि तो खेळाडू. या स्पर्धेतील सेमीफायनल मॅच ज्या खेळाडूने जबरदस्त परफॉर्मन्स केला आणि ज्याच्यासाठी दुनिया दिवाणी आहे, सेमीफायनल मॅन ऑफ द मॅच भावेश पवार. विनोद पाटील यांना या आपल्या शुभस्ते आपण पारितोषिक देतोय. सेमीफायनलचा मॅन ऑफ द मॅच भावेश पवार, तो आलाय. या भावेश, वेल प्लेड भावेश. सेमीफायनल मध्ये काय खेळ दाखवला, विशेष म्हणजे बॉलने तो चमकला होता. 3 विकेट खतरनाक घेतल्या होत्या. एक हॅट्रिक झाली या स्पर्धेमध्ये, ती देखील भावेशने घेतली. भावेश थोडंसं थांबा भावेश, या, कारण एवढी मोठी स्पर्धा तुम्ही खेळताय. भावेश, सेमीफायनलची मॅच, तिथे देखील मॅन ऑफ द मॅच, हॅट्रिक. या स्पर्धेमध्ये सगळ्यात महत्त्वाचा खेळ तुमच्या टीमचा आणि त्यातल्या त्यात तिसऱ्यांदा ही स्पर्धा जिंकली. काय म्हणशील या संपूर्ण स्पर्धेबद्दल आणि त्यातल्या त्यात तुझ्या परफॉर्मन्सबद्दल सेमीफायनलमध्ये? नक्कीच सेमीफायनल एक आमच्यासाठी मॅच जिंकण्याचाही होता आणि मी फरदीनला पण बोललो का आपण एक चांगली बॉलिंग करण्याचा प्रयत्न करू, कारण या ग्राउंडवर रन कधी होतात कधी नाही होत.
पण नक्की त्या मॅचला आमची चांगली बॉलिंग झाली आणि प्लॅनिंग करत होता, पूर्ण लीड करत होता, फर्दीनच करत होता आणि ज्या हिशोबाने आम्ही लीड करत होतो त्या हिशोबाने बॉलिंग चांगली झाली आणि त्यामध्ये आम्ही कमी रनांमध्ये आणायला संघाला थांबवलं. चला, खूप साऱ्या शुभेच्छा भावेश, अभिनंदन मित्रा या स्पर्धेमध्ये. आता यानंतर आता फायनल मॅचमध्ये कोणी चांगली कामगिरी केली त्याला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देणार आहोत. फायनल मॅच, मॅन ऑफ द मॅच जो आला, जो खेळला, ज्याने मन जिंकून घेतली, तो आल्यानंतर टाळ्यांचा कडकडाट असतो आणि त्याच्या सेल्फी काढायला गर्दी होते. सध्याच्या घडीला चर्चा आहे गोरसईच्या A1 पवन केने. वेल प्लेड पवन. मच्छिंद्र म्हात्रे साहेब आणि रितेश फडके साहेब यांना विनंती करतो, या मच्छिंद्र म्हात्रे साहेब, रितेश फडके साहेब, जय महाराष्ट्र. आपल्या शुभ हस्ते मडवी मामा आपण देखील या. श्रीराम मडवी साहेब, या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये पवनचा सन्मान केला जातोय. अभिनंदन पवन, वेल प्लेड यार. बँडवाले थोडा वेळ आवाज कमी करा, कडक खेळलाय. बंद करा. पवन थोडंसं थांबायचंय पवन, कारण एवढी मोठी स्पर्धा आहे, प्रत्येकाला बोलावं लागणार आहे. पवन, मैदानामध्ये गेलास, विवेक शेलारनी जो खांदा मारला आणि त्याच्यानंतर तुला काय झालं आणि तू त्याच्यानंतर काय केलं? नक्कीच हा बॅटल तर 2 आठवड्यापूर्वीच चालू होता की आपली मॅच लागावी. तो मला बोलत होता आणि मी पण त्याला बोलत होतो की मॅच लागावी आणि ते झाला आणि होऊन गेला आहे. तू चौकार मारत होता मगाशी, एक फ्लिकचा शॉट, जशी बंदुकीतून गोळी निघाली तसा चौकार गेला आणि त्याच्यानंतर विवेक शेलारचे हात डोक्यावर गेले. परत एकला तू त्याला जाऊन धडकला. त्याच्यानंतर काय बोलत होते तुम्ही खेळपट्टीवर? तो बोलत होता मला की 6 मारून दाखव, हे काय बाउंड्री मारतोस की असे 6 मारून दाखव, असं बोलत होता मला. परत कधी भेटला तर 6 मारणार? नक्कीच ट्राय करेन, पण तो एक चांगला गोलंदाज आहे, माझ्यावर जास्त हवी पडतो तो. अभिनंदन, तो एक चांगला गोलंदाज आहे. हे दोघे बिझनेस पार्टनर आहेत, एकमेकांचे जवळचे मित्र आहेत, परंतु मैत्री आणि ती दुनियादारी क्रिकेटमध्ये येत नसते, ती क्रिकेटच्या बाहेर असते आणि हे परत एक वेळा सिद्ध झालंय. आता पुढचा पारितोषिक आपण देणार आहोत. या स्पर्धेचा उत्कृष्ट गोलंदाज. गोलंदाज म्हटल्यानंतर सगळ्यात महत्वाची जबाबदारी, कारण ही खेळपट्टी म्हटल्यानंतर फलंदाजांसाठी नंदनवन, म्हणून ज्याने चांगली गोलंदाजी केली असा उत्कृष्ट गोलंदाज. या स्पर्धेतील बेस्ट बॉलरचा पुरस्कार जातोय. फलंदाजांचा कर्दन का राहिला, दांड्या गुल केल्या, या स्पर्धेमध्ये 12 विकेट घेतल्या. भारतीय टेनिस क्रिकेट मधील सर्वाधिक लोकप्रिय खेळाडूंच्या यादीतील नाव गोरसई भिवंडीची आन बान शान भावेश पवार. परत एक वेळा बाजी मारली, उत्कृष्ट गोलंदाजाचा मानकरी ठरलाय भावेश पवार. निलेश मुकादम साहेब यांना विनंती आहे, दयानंद म्हात्रे साहेब, माजी उपसरपंच यांना विनंती, आपण या आपल्या उपस्थितीमध्ये आपण हा पुरस्कार देणार आहोत. एक बाईक देखील आहे. जयकांत म्हात्रे आपण देखील या. बेस्ट बॅटर आणि बेस्ट बॉलर यांच्यासाठी एक बाईक देखील आहे. यश कलेक्शन, यश कलेक्शन कडून एक गिफ्ट हॅम्पर. हो, हे द्यायचं आहे. आणि मोटरसायकल देखील आहे. येस, बेस्ट बॅटर आणि बेस्ट बॉलर यांच्यासाठी मोटरसायकल आहे. फ्लोर स्टँडिंग एअर प्युरिफायर तुम्हाला इथे देण्यात येते. अभिनंदन भावेश. मान्यवरांचा आभार, विजेत्याचं अभिनंदन. आणि या गाडीवरच त्याचा इंटरव्ह्यू घेऊया. हा भावेश, येस, फोटो सेशन होऊ द्या. त्याच गाडीवर तुम्हाला आता बसायचं आहे आणि त्याच गाडीवर तुमचा इंटरव्ह्यू होईल. या वरुण नेस पाटील साहेब यांच्याबरोबर तुमचं एक फोटो सेशन होईल. गौरव परदेशी यांनी जे गिफ्ट हॅम्पर दिले त्यांचाही मनपूर्वक आभार. एअर प्युरिफायर. आता त्या गाडीवर बसायचं आहे भावेश तुम्हाला. बेस्ट बॉलर भावेश, गाडीवर बसा. 2 मिनिटं, छोटीशी एक मुलाखत घेऊया भावेशची, कारण हा सगळ्यात महत्वाचा फोटो असतो आयुष्यामधल्या प्रत्येक बाईक बरोबर घेतला गेलेला. भावेश, सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे या स्पर्धेमध्ये तू हॅट्रिक घेतली. मगाशी संदेश केलेला ज्यावेळेला मी टॉसच्या वेळेला विचारलं, त्याने सांगितलं ज्यावेळेला लेफ्टी बॉलर असतात त्यावेळेला लेफ्टी बॅटर मैदानामध्ये जातात, रायटी बॅटर ज्यावेळेला मैदानात जातात त्यावेळेला रायटी बॉलरचा वापर होतो. आणि त्यांनी सांगितलं की तू मास्टर माइंड आहे. या सगळ्या गोष्टी कशा जमतात, टीमला सावरून घेणं कसं जमतं, आणि गावासाठी खेळत असताना सगळ्या मॅचेस सोडून भावेश पवार गावासाठीच का खेळतो?
गावासाठी खेळाचं कारण एकच आहे का मी जिथपर्यंत ते ज्या लेवलला गेलेलं आहे ते मला गावानीच केलेलं आहे पुढे आणि मी गावामधूनच खेळून झालेलं आहे. म्हणून मी ज्या मागे मी काय केलेलं आहे ते मी कधी विसरणार नाही. कारण मी जे आज काय आहे ते गावामुळे आहे. म्हणून मी गावची मॅच पहिले प्राधान्य देतो. कारण ओपनचं क्रिकेट आज आहे. 2 वर्ष तुम्ही बेकार खेळला तर तुम्हाला कोण विचारणार नाही. पण गावचा क्रिकेट आहे का तुम्हाला सांभाळून घेईल. वा भावेश, आणखी माझाही प्रश्न आहे. भावेश, ही कितवी मोटरसायकल आहे आणि त्याचबरोबरीने हे जे विजेतेपद आहे, यस, हे जे विजेतेपद आहे या स्पर्धेचं कशी तयारी केली गेली होती आणि आज 3री ट्रॉफी या स्पर्धेची 4 पैकी गावात जाते, कसं वाटतंय? ही माझी 14वी बाईक आहे आणि ही टुर्नामेंटची आम्ही जेव्हा प्लॅनिंग इतकी काय केली नव्हती. कारण आम्ही या मॅचला म्हणजे या टुर्नामेंटला प्रॅक्टिस पण नाही केली. कारण आम्ही रेग्युलर खेळत होतो 7-8 दिवस. त्याच्यानंतर आम्ही पहिली मॅच जेव्हा हारलो तेव्हा आमचे इतक्या मोठ्या टुर्नामेंटला जेव्हा पण आम्ही खेळलो तेव्हा एक मॅच आम्हाला इतकी टफ जाते का तेव्हा आमचे एक पराभव होतोच. पण नक्कीच जेव्हा आम्ही एकदा लीगमधून जरा क्वालिफाय झालो तर मग आमची टीमला हरवणं म्हणजे आम्हीच आहे. अभिनंदन भावेश, वेल प्लेड. खतरनाक खेळ केला. भावेशने ज्यावेळेला प्रश्न विचारला किती बाईक जिंकल्या त्यावेळेला त्याने वर पाहिलं, त्या सगळ्या बाईक आठवल्या. परंतु मला प्रश्न हाच पडलाय, भावेश गावासाठी खेळताना ज्या नंबरवर बॅटिंगसाठी येतो, जर भावेश स्वतः जर पहिल्या क्रमांकावर, दुसऱ्या क्रमांकावर, तिसऱ्या क्रमांकावर बॅटिंगसाठी येत असता तर आतापर्यंत त्या 14 नाही 140 बाईक असत्या. अगदी अगदी बरोबर. कारण तेवढं क्रिकेट खेळलंय, परंतु त्यांनी पहिलं प्राधान्य हे दिले की माझं गाव जिंकणं पाहिजे, त्याच्यासाठी प्राधान्य दिले. म्हणून हा खेळाडू काहीतरी वेगळाच आहे. आता यानंतर बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट म्हणजेच फलंदाज या स्पर्धेचा, आणि तो खेळाडू आहे ज्याने सर्वाधिक धावा या स्पर्धेमध्ये केलेल्या आहेत. बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट. या स्पर्धेतील बेस्ट बॅटरचा पुरस्कार जातोय ज्याने या स्पर्धेमध्ये 126 धावा केल्या. या स्पर्धेतील बेस्ट बॅटरचा पुरस्कार ज्याने 2 करोडची कार जिंकली आणि आज बाईक जगत सरकार, प्रिन्स ऑफ तारकेश्वर. आइए, वेल प्लेड जगत सरकार. 126 रन. सचिन कराळे साहेब, गौरव परदेसी साहेब, विकास मुकादम साहेब, गौरव परदेसी साहेब या, सचिनजी या, विकास मुकादमजी या. सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये जगतचा सन्मान होतोय. गाडी थोडीशी थांबव, पहिले हे सगळे पारितोषिक देऊ द्या. धाकटी डहाणू, खासदार सुरेश बाळामामा मात्रे प्रतिष्ठान धाकटी डहाणू या टीमचा हा खेळाडू आहे आणि काय खेळला. 126, 125+ धावा त्यांनी या स्पर्धेमध्ये केल्यात. काय बॉटम हँडचे वापर केले होते या फटकेमध्ये, काय फटके त्यांनी सजवलेत या स्पर्धेमध्ये. आणि आता ती बाईक दिली जाईल. बेस्ट बॅटर, उत्कृष्ट फलंदाज या स्पर्धेतला प्रिन्स ऑफ तारकेश्वर जगत सरकार. पहले फोटो सेशन होईल. यस, हाँ ये सामने रख दो. यानंतर वरुणेश पाटील साहेबांबरोबर एक फोटो सेशन होईल. या साहेब, वेल प्लेड जगत. प्रिन्स ऑफ तारकेश्वर वेस्ट बेंगॉलचा खेळाडू वरुणेश पाटील साहेबांच्या स्पर्धेमध्ये चमकला आणि त्याने उत्कृष्ट बॅटरचा किताब जिंकलाय. वहां पर ही बैठी रहिए. जगत, क्या मायने रखती है ये टूर्नामेंट आपके लिए, क्योंकि आपने पहले दिन कहा था जब मैं यहाँ पर खेलने आया, ये माहौल मैंने देखा और सबसे महत्वपूर्ण बात आपने छेड़ी थी कि एक वेस्ट बंगाल में एक बड़ा टूर्नामेंट वहाँ पर हो रहा है, लेकिन फिर भी मैं इस प्रतियोगिता में आया. क्या मायने रखता है आपके लाइफ में ये टूर्नामेंट? एक्चुअली बहुत कम टूर्नामेंट के लिए एक्साइटमेंट फील होता है, तो उसमें से ये टूर्नामेंट है. तो मैं तारिक सर को पूछता रहता हूँ कि कब डेट कर रहे हो, कि ऐसा कोई डेट ना आ जाए बस कि खेल ना पाऊँ. तो मैं उनको थैंक्स कहना चाहूँगा. मैंने उनको कहा था कि इस बार तो मैं खेलूँगा ही. काफ़ी एक्साइटमेंट रहता है और इस बार भी हम लोग काफ़ी क्लोज मैच हारे हैं, बट कोशिश यही रहेगी कि अगले साल और अच्छा खेलें और क्वालिफाई करें फाइनल के लिए. बीच में एक गाना प्रचलित हुआ करता था, वो बुलाती है मगर जाने का नहीं, लेकिन जब यहाँ पर ग्रामीण धमाका बिग बैश लीग बुलाता है तो आप आओगे? अरे बिल्कुल आएंगे. मतलब जितना दिन होगा उतना दिन खेलेंगे. ये सहावता जगत सरकार ही क्रेज है ग्रामीण बिग बैश लीग ची. वेल प्लेड जगत, कॉंग्रॅच्युलेशन. नेक्स्ट पारितोषिक. आता
उपविजेत्या टीमला पारितोषिक देणार आहोत, कारण मॅन ऑफ द सिरीज गुलदस्त्यात आहे, त्याच्यासाठी भरपूर कॅल्क्युलेशन सुरू आहेत पडद्याच्या मागे. त्याच्यामुळे उपविजेता संघ या स्पर्धेमध्ये संपूर्ण टीम यायचे. उपविजेता या स्पर्धेचा चौथ्या पर्वाचा, ज्याने सुद्धा काय क्रिकेट खेळलंय, कितीतरी मॅच हरता हरता जिंकल्या आणि एक टीम म्हणून त्यांचं जे बॉन्डिंग होतं ते काहीतरी वेगळंच होतं. या उपविजेते मौलिक 11 चेंज द गेम वडवली बी. या स्पर्धेमध्ये ज्या खेळाडूने छाप सोडली, ऋतिक पाटील, त्याचबरोबर कॅप्टन विशाल पाटील, कमलेश पाटील, तिन्ही बंधू. मोगलीने चांगली फिल्डिंग दाखवली, रुपेश, सगळे खेळाडू, विकास पाटील, सगळ्यांनी यायचे व्यासपीठावर. मित्रांनो, काय खेळलात तुम्ही या स्पर्धेमध्ये, सगळ्यांची मन जिंकलीत. रवी शेठ घरत यांचा संघ आहे. प्रेम शेळके, आपल्याला देखील विनंती आहे, प्रेम दादा आपण देखील या प्लीज, तुम्ही मेंटॉर राहिलेला आहात. हितेन पाटील इथे उपस्थित आहे. जॉन्टी दादा आपण देखील या, आपल्यालाही विनंती असेल. मेघा वाघबीळ म्हणजेच मेघनाथ गोंधळे, रवी शेठ घरत यांचा संघ आहे. टीम मौलिक 11 चेंज द गेम वडवली बी. उपविजेतेपद प्रेमदादा शेळके, प्रेमदादा प्लीज या, कारण तुम्ही मेंटॉर म्हणून भूमिका पार पडताना तुम्ही भरपूर मेहनत घेताय टीमसाठी. प्रेमदादा आवाज येत असेल तर लवकरात लवकर या प्लीज. येस आलेला आहे, 2 मिनिटं फक्त दाबा, प्रेमदादा येतात. कारण या माणसाने ज्या वेळेला ग्रामीण धमाका बिग बॅश लीग झाली आहे त्यावेळेला या स्पर्धेमध्ये पहिली एंट्री, पहिला फोन याच माणसाचा येत असतो की आमचा प्रवेश निश्चित करा, आम्ही खेळणार ही स्पर्धा. संघ आम्ही नंतर सांगू, परंतु सातत्याने याच टीमवर भरोसा दाखवलाय. एकदा स्वागत करूया प्रेम शेळके यांचं. अभिनंदन, उपविजेतेपद पटकावलं, परंतु निराश होऊ नका. ठीक आहे, तुमचा संघ खूप चांगला खेळलाय. वरुणेश पाटील साहेबांच्या वतीने हे पारितोषिक दिलं जाईल. मौलिक 11 चेंज द गेम वडवली बी. अभिनंदन हितेन पाटील, अभिनंदन जॉन्टी दादा, रवी शेठ घरत, मेघनाथ गोंधळे यांचा संघ आहे. मेंटॉर मॅनेजर म्हणून सचिन कदम, सगळ्यांची भूमिका महत्वाची राहिली आहे. तुमचं सगळ्यांचं नक्कीच खूप खूप अभिनंदन. फक्त कॅप्टनने थांबा, बाकी सगळ्या खेळाडूंनी ट्रॉफी घेऊन फोटो सेशन साठी पुढे जायचंय. येस वरुण दादा तुम्ही थांबा, थोडंसं कॅप्टनशी बोलूया. कॅप्टन या, ट्रॉफी घेऊन या. विशाल, परत एक वेळा ही रात्र, म्हटलं जातं रात्र वैरायची आहे आणि तुमच्यासाठी ती परत एक वेळा ठरलेली आहे. कारण या स्पर्धेमध्ये सातत्याने तुमच्या टीमला हुलकावणी बसते. या ग्राउंडवर तुम्ही पावसाळी रबर बॉल क्रिकेटच्या स्पर्धा चांगल्या गाजवता, परंतु काय वाटतंय, कुठे काय चुकलं? काय नाही, ज्या वेळेला चांगला स्कोर चालू होता, परंतु माझी पण रनआउट विकेट गेली आणि कमलेशने ज्या वेळेला करणला जो 6 मारल्यानंतर वाईटसुद्धा आलेला, रन झालेला 41, त्याच्यानंतर आम्ही त्याला सांगितलं की संयमाने केलं, परंतु तिथे सुद्धा विकेट गेली. त्याच्यामुळे थोडा संघ बॅकफुटला आला. परंतु ही स्पर्धा खेळत असताना काय तुझ्या भावना आहेत? मी पहिल्या दिवशी ज्यावेळेला कॉमेंट्री करत होतो, एक व्हिडिओ मला तुमच्या गावातून पाठवण्यात आली होती या स्पर्धेच्या माध्यमातून. ज्यावेळेला तुमचा संघ जिंकत होता, फटाक्यांची आतिषबाजी पूर्ण गावात करत होते, गावकरी एवढे प्रचंड खुश होते तुमच्यावर. काय म्हणाल गावकऱ्यांबद्दल? कारण म्हणतात ना, गावकरी सो राव. नाही, खूप छान म्हणजे प्रतिसाद आहे. पूर्ण गावातले भरपूर लोक इथे आज आलेले आहेत. सगळ्यांचे मी धन्यवाद देतो आमच्या टीमतर्फे. आणि खरोखर ही स्पर्धा आम्हाला एकदा वाटत होती की जिंकावी, परंतु आमच्या समोर चांगली टीम होती. 100% आम्हाला माहिती होतं की इथे आपल्याला चूक करून जमणार नाही, परंतु आमच्याकडनं पुन्हा तशाच चुका झाल्या. परंतु आता पुढच्या वेळेला आम्ही ज्यावेळेला इथे येऊ त्यावेळेला अजून मला वाटतं की चांगल्या रीतीने खेळण्याचा आम्ही प्रयत्न करू. आता एक शेवटचाच प्रश्न आहे. मगाशी टॉसच्या वेळेला तुम्ही स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकाचा उल्लेख केला होता. ती स्पर्धा तुमच्या विभागातली सगळ्यात मोठी स्पर्धा मानली जाते. मग वरुणेश पाटील साहेबांच्या स्पर्धेमध्ये तुम्ही आलात, इथला जो माहोल आहे, त्या स्पर्धेचा माहोल आहे, काय म्हणाल? नाही, मला तर खरोखर असा एक मी त्यावेळेलाच बोललो इंटरव्ह्यूमध्ये की इथे आल्यानंतर सेम स्वर्गीय रतनबुवासारखंच वाटायला लागलं. कारण काय जो माहोल तयार होतो पूर्ण, तो क्राऊडमुळं होतं. आणि हे सगळे जे प्रेक्षक आहे मायबाप, त्यांना खरोखर धन्यवाद देतो की तुम्ही आहात म्हणून आम्हाला इथे खेळण्याची जी एनर्जी येते आणि खरोखर रतनबुवासारखं फील झालं. हो, अभिनंदन. नक्कीच ती देखील मोठी स्पर्धा आणि ही देखील स्पर्धा आता प्रत्येक प्रेक्षकाच्या मनामध्ये घर करते. या तारीफ सय्यद सर, आपण देखील या प्रेझेंटेशनसाठी. भाई नाईक साहेब यांचा सन्मानित करूया. भरपूर मेहनत या स्पर्धेसाठी भाई नाईक यांनी केलेली आहे. या भाई नाईक, नक्कीच जेव्हा जेव्हा गरज लागली त्यावेळेला भाई नाईक प्रत्येक मान्यवरांची नावं आमच्यापर्यंत पोचवत होते. प्रत्येक गोष्टीवर
सगळ्यांची लक्ष होते. ग्राउंडच्या बाबतीत देखील भाई नाईक यांनी खूप मेहनत घेतली, दिवस रात्र मेहनत घेतली. या सच्च्या कार्यकर्त्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. अध्यक्ष आहेत आपल्या खेळ कमिटी कोणगाव, अभिनंदन भाई नाईक. सकाळपासून रात्रभर हा माणूस या ग्राउंडवर आपल्याला दिसायचा आणि नक्कीच भाई नाईक तुमच्या कार्याचं कौतुक, हा गौरव वरुणेश पाटील साहेबांच्या वतीने. आता आपण मॅन ऑफ द सिरीज देणार आहोत, कारण याच्यानंतर एकच पारितोषिक राहिले, ते असेल मेन ट्रॉफी. येस, पहिले आपण ओपनची देऊया मॅन ऑफ द सिरीज, कारण 2 होत्या. या चला, प्रेक्षक थोडेसे गाडीच्या पासून थोडेसे बाजूला व्हा. हा, पहिले त्याचा सन्मान होईल. हा, पहिले फक्त त्याला इथे स्टेजवर बोलूया आणि सन्मानपूर्वक आपण घेऊन जाऊया त्या गाडीजवळ. गाडीतच इंटरव्ह्यू घेऊया त्याचा. एकदम परफेक्ट कार्यक्रम असतो आपला, कारण आपला कार्यक्रम सगळ्यात बेस्ट. या पहिले आपण खेळाडूची अनाउन्समेंट करूया. तारीफ सय्यद जी आपण देखील या प्लीज, कारण तुम्ही या स्पर्धेचे घटक आहात. तारीफ सय्यद सर या. चला, आता चंदूजी, या स्पर्धेमध्ये आयकॉन म्हणजे ऑल इंडिया आयकॉन खेळाडूला आपण एक कार देणार आहोत. जसं बोलले होते साहेब वरुणेश पाटील साहेब, ते करून दाखवले. 2 कार या स्पर्धेमध्ये ठेवण्यात आल्या होत्या. आणि काय वाटतंय, कोण आहे खेळाडू? काय? अरे जगतची नावं येत आहेत. जगतनेही चांगली कामगिरी केली आहे, रजतनेही चांगली कामगिरी केली आहे, भावेश पवारही काही कमी नव्हता, परंतु खेळाडू आहे. याच पूर्वी सिरीज म्हटलं तर टीव्ही मोठी वाटायची, सायकल मोठी वाटायची, मग आली मोटरसायकल. आणि प्रत्येकाचं स्वप्न असतं आयुष्यात स्वतःची कार असावी, आणि या स्पर्धेच्या माध्यमातून पहिल्यांदाच कार आहे आयकॉन म्हणून. ही 4 व्हीलर जिंकली जाते. खेळाडू आहे जिल्हा रायगड, तालुका खालापूर आणि गाव चांभारली, रजत मुंडे. रजत मुंडे, ज्यांनी रोवलेत विजयाचे झेंडे, त्याचं नाव रजत मुंडे. आणि या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीज कार त्याने जिंकले. सर्वप्रथम मॅन ऑफ द सिरीजची ही ट्रॉफी आपण त्याला देतोय, आणि मग कारची चावी कारमध्ये कारच्या जवळ त्याला दिली जाईल. आता ही कारची चावी देण्यासाठी यस सगळेजण आता खाली येतील. यस, एक गाडी जवळच इंटरव्ह्यू, सगळा करेक्ट कार्यक्रम आहे आपला. चला या रजत, या वरुणेश पाटील साहेब. कॅमेरामॅन यस, थोडेसे प्रेक्षक बाजूला प्लीज. लास्ट टप्प्यात आहोत आपण, प्लीज थोडंसं मागे या, कारण हा जो मोमेंट आहे ना, हा आयुष्यात परत कधी येत नाही. या तारीफ सर आपण देखील या. यस, चावी तर दिलेली आहे या खेळाडूला, आणि मला आता नुकतीच माहिती मिळाली आहे की ही त्याच्या आयुष्यातली पहिली कार आहे. म्हणजे पहा, इथे स्वप्न पूर्ण होतात, स्वप्नपूर्ती इथेच होते. हीच ती स्पर्धा आहे जिथे स्वप्नांना उभारी दिली जाते, आणि ती उभारी देण्याचं काम कोण करतं तर वरुणेश पाटील साहेब, तारीफ सय्यद सर आणि संपूर्ण कोणगाव ग्रामस्थ. रजत, खऱ्या अर्थाने नाव रजत आहे, परंतु सोनेरी पान तू लिहिलंय या स्पर्धेमध्ये धावांचं, आणि ते सोन्याचं पान इथून पुढे नेहमीच चर्चेमध्ये राहील, तू ज्या ज्या स्पर्धेमध्ये जाशील. रजत, काय भावना आहेत? पहिली कार ज्यावेळेला मिळते, पहिली लक्ष्मी घरी येते. नक्कीच खूप चांगलं वाटतं आहे. सर्वप्रथम मी फॅमिलीला धन्यवाद करतो, टीमला धन्यवाद करतो. ते दरवेळी सपोर्ट करत असतात, जेव्हा लो टाईम असतो तेव्हा पण सपोर्ट करत असतात, आणि त्यांच्यामुळेच मी आता इथे पोहोचलो आहे. आणि ही कार मी फॅमिलीसाठी डेडिकेट करेन. रजत, तू अनेक स्पर्धा गाजवल्या आहेत, ISPL, आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट त्याच्यावर मी येतोय. तू मला वाटतं 3च्या 3 सीझन ISPL खेळलेला आहेस. 3ही सीझनमध्ये तू फायनलमध्ये होतास. 3ही सीझनमध्ये फायनल मॅचमध्ये आणि त्यातल्या त्यात सगळ्या टीममध्ये तू सगळ्यात चांगली कामगिरी केलीस. मिस्टर ISPL तुला म्हटलं तर वावगं ठरणार नाही, कारण हा खेळाडू
प्रत्येक वर्षी ISPL मध्ये चांगली कामगिरी करत गेला. मिस्टर ISPL ठरलेला आहे याही स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार विजेता रजत मुंडे. रजत, खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर एखाद्या छोट्याशा खेडेगावातून जिथून तू बिलॉंग करतो, चांबारली गाव, खालापूर तालुक्यामध्ये तुझं गाव येतं, हा जो प्रवास आहे या प्रवासाबद्दल आज या जनतेला कळू दे किती मेहनत घेतली आहे, किती घरच्यांनी सॅक्रिफाईस केलंय तुझ्यासाठी, किती त्याग केलाय. मग आई वडील असतील, भाऊ असतील, बहीण असतील, ज्या ज्या घरच्यांनी त्याग केलाय आज त्यांच्याबद्दल तू काय म्हणशील? नक्कीच मी त्यांना सर्वप्रथम धन्यवाद करतो, कारण घरून तर खूप सपोर्ट होता. कारण जेव्हा 12वीचे लास्ट इयरचे एक्झाम होते, MCOMचे एक्झाम होते, तेव्हा पण मी मॅचेसला जायचो आणि तिथून प्रवास चालू झाला ग्रामीणमधून, चांबारली टीममधून. मग नंतर ओपन खेळलो. आता ओपन खेळता खेळता पहिली मॅन ऑफ द सिरीज कार भेटली. सर्वांचा एक स्वप्न असतो टेनिस क्रिकेटमध्ये की एक कार, एक बाईक भेटावी, आणि आज फायनली कारचं स्वप्न झालं आहे पूर्ण. तर खूप सारा ग्रेटफुल आहे आणि सर्वांना धन्यवाद करतो. आणि आपला विशाल दाला धन्यवाद करतो की त्यांनी मला इथे बोलवला, इथे चान्स दिला. आणि तारीफ भाई आमच्यासाठी तर सर्वात मोठे माणूस आहेत, कारण यांचे मुलं एवढे मोठे टुर्नामेंट होतात, टेनिस क्रिकेटसाठी खूप मोठा प्लॅटफॉर्म देतात. त्यांना सर्वात मी धन्यवाद करतो आणि खूप चांगलं वाटतं आहे. फायनली एक स्वप्न पूर्ण झालं आहे माझं. थांब. रजत, तुमच्यासाठी प्रश्न आहे. ही स्पर्धा खेळणं प्रत्येकाचं स्वप्न असतं, प्रत्येक गावाचं देखील स्वप्न असतं. काय म्हणाल, चांभारली टीमला घेऊन ही स्पर्धा खेळायची आहे का? आणि त्याच्यासाठी पुढल्या वर्षी कदाचित क्वालिफायर खेळायचा प्रयत्न असेल का या स्पर्धेसाठी? नक्कीच, कारण जेव्हा मी इथे खेळपट्टी बघितली, फास्टर बॉलरला खूप चांगलं आहे आणि माझी पण इच्छा होती की चांभारली टीम इथे यावं, खेळलो. आता माझा प्रयत्न असेल नेक्स्ट टाईम पूर्ण टीम घेऊन इथे खेळून जावं. धन्यवाद रजत, अभिनंदन. चला आता परत एकूला आपल्या मुख्य व्यासपीठावर. वेल प्लेड रजत मुंडे, खरोखर तू मिस्टर ISPL आहेस आणि तू आता ग्रामीण धमाका बिग बॅश लीग देखील गाजवतोय. आता हा सेकंड लास्ट पुरस्कार तो आहे मॅन ऑफ द सिरीज. ग्रामीण मॅन ऑफ द सिरीज याच्यासाठी सगळेजण थांबलेले आहेत. काय वाटतंय, ग्रामीण मध्ये कोणी चांगली कामगिरी केली, कोणता खेळाडू असावा? आवाज कमी आहे. ग्रामीण मध्ये करण अंबाला नव्हता. ग्रामीण मध्ये अनेक करण नावाचे खेळाडू खेळलेत. या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीज ग्रामीण गटातील मालिकावीराचा पुरस्कार आणि 4 व्हीलर जेही प्रत्येकाचं स्वप्न असतं यावर्षी पूर्ण होत आहे. गावाचं नाव वडवली बी. ऋतिक पाटील 143 रन आणि 8 विकेट. वा, आणि आलाय ऋतिक पाटील. अक्षरशः खांद्यावर त्याला घेऊन आणलं जात आहे. ऋतिक पाटीलने देखील, वरुणेश पाटील साहेब तुमच्या माहितीसाठी, ही देखील त्याच्या आयुष्यातली पहिली कार आहे. ब्रँड अँबॅसेडर आहेत 70 स्पोर्ट्सचे. फॅमिली आलेली आहे. फॅमिलीला विनंती करतोय आपण या सगळं कुटुंब या, कारण तुमच्या मुलाने करून दाखवलंय. कुटुंब आलेलं आहे ऋतिक पाटीलचं. पहा ना वरुणेश पाटील साहेब, किती क्रेज आहे आपल्या स्पर्धेचा. पूर्ण फॅमिलीच्या फॅमिली आलेली आहे या मुलाची. ऋतिक पाटील या स्पर्धेमध्ये 143 धावा, 143, 8 विकेट, 8-7-56 पॉइंट तेही आहेत. वा, आणि हे दोन्ही सिरीज वाले बघा ना, मला वाटत नाही कधी कुणावर रागावत असतील. आणि अशा प्रकारचे शांत स्वभावाचे, परंतु गाजवली अख्खी स्पर्धा. कुटुंब येतं इकडे, येते फॅमिली येते. आज खऱ्या अर्थाने या मुलाने कमाल केली आहे. आज T20 मॅच देखील तो खेळून आलाय लेदर बॉल क्रिकेटची, तरी देखील मैदानामध्ये खेळला, लंगडताना दिसला. म्हणून मी म्हटलं तर वाघ जखमी झाला तरी तो आयुष्याला कंटाळत नाही. तो थांबतो, वेळ जाऊ देतो, पुन्हा एकदा बाहेर पडतो. तीच दहशत आणि तोच दरारा घेऊन. पराभवाने माणूस संपत नाही, जो प्रयत्न सोडतो तो मात्र संपतो. म्हणून कठीण काळात स्वतःला सांगा, शर्यत अजून संपलेली नाही, कारण ऋतिक अजून जिंकलेला नाही. वा, या कुटुंबियांसाठी देखील आयुष्यातील आपण देखील या अविस्मरणीय क्षण आहे. याच्यापेक्षा आई बाबांना काय पाहिजे? आपला मुलगा भारतातील एवढ्या मोठ्या स्पर्धेत, एवढ्या मोठ्या मंचावर
मालिकावी ठरतोय. बाबांना अश्रू आले, ते ऋतिकने पुसले, परंतु आई बाबा तुम्ही या मुलाला घडवलं. आज अख्खा भारत त्याच्यासाठी टाळ्या वाजवतोय. गाजवलंय या मुलाने तुमच्या. आज आईच्याही डोळ्यामध्ये अश्रू आहेत, हे आनंदाचे अश्रू आहेत. कारण वडिलांच्या डोळ्यामध्ये अश्रू आहेत, हे आनंदाचे अश्रू आहेत. त्यांच्या सगळ्या बहिणी आलेल्या आहेत. तुमचं सगळ्यांचं सहर्ष स्वागत. त्यांचेही डोळे पाणावलेले आहेत, परंतु हा मुलगा काम करून जातोय. आमचेही डोळे पाणावले तुमच्याकडे पाहिल्यानंतर. आणि आता वरुणेश पाटील साहेब, आपल्या शुभ हस्ते आपण ही की कारची की पहिली कार आज घरी जाणार आहे, वडवली गावात जाणार आहे, ऋतिक पाटीलच्या घरी जाणार आहे. अभिनंदन ऋतिक पाटील. वेल प्लेड ऋतिक, वेल प्लेड ऋतिक. सगळी फॅमिली, सगळेजण या गाडीजवळ, सगळं तिथेच विचारलं जाईल सगळ्यांनाच. आई अभिनंदन तुमचं. पिताश्री तुमचंही अभिनंदन, कारण तुम्ही एक हिरा दिलाय या टेनिस बॉल क्रिकेटच्या जगताला. या वरुणेश पाटील साहेब, तारीफ सय्यद सर. आज 20 ओव्हरची मॅच खेळून आलाय, काल 45 ओव्हरची मॅच खेळून आलाय हा खेळाडू ऋतिक पाटील. या 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 मिरर जवळ थांबायचंय ऋतिक, या मिरर जवळ थांबायचंय, मिररच्या मागे. तारीफ सय्यद सर आपण देखील या. 70 स्पोर्ट्सचे तारीफ सय्यद सर. हा, आई आणि पप्पांना देखील विनंती करतो आपण देखील थोडंसं पुढे या. या ऋतिकच्या जवळ या, या सगळेजण या. या हा ठीक आहे, डन, ओके. हा ऋतिक आयुष्यामध्ये 20 बाईक तू जिंकलेल्या आहेत. तू सातत्याने अनेक स्पर्धा गाजवत होता. नेहमीच चर्चा होते कल्याण डोंबिवलीच्या क्रिकेटची, तिथल्या शिस्तीची आणि त्यातल्या त्यात क्रिकेटच्या स्पर्धांची. परंतु आज ते 20 बाईक नंतर एक स्वप्न पूर्ण झालं आणि ते आहे कारचं. आज कार तू घरी घेऊन जाणार आहेस. किती आशीर्वाद लाभलेत आई वडिलांचे. आज या स्पर्धेमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तू 2020 मॅच लेदरची खेळून आला, इथून स्पर्धा गाजवली. काल 45 ओव्हरची मॅच खेळून आला. आणि ही जी ऊर्जा येते ही कशापासून येते आणि संपूर्ण स्पर्धेबद्दल आणि तुझ्या कुटुंबाच्या सहकार्याबद्दल तुझं मत? फर्स्ट ऑफ ऑल आम्ही 2 वर्ष इथे केलतो आणि क्वालिफाय 2 राऊंड जिंकून आम्ही फायनल टच नव्हतो करत. ते आज यावर्षी स्वप्न पूर्ण झालं आणि फॅमिलीचा सपोर्ट बोलायचं सर, मी क्रिकेट म्हणजे डोक्यात पण नव्हतं ठेवलं. कधी सर असं क्रिकेटसाठी मी जेव्हा असं विचार पण नव्हता केला होता की मी एवढा मोठ्या क्रिकेटर म्हणजे असं खेळेन. फर्स्ट ऑफ ऑल मी स्टार्ट केला सर कॉलेजला असताना. माझ्या घराच्यांनी माझ्यासाठी DY पाटीलचा फॉर्म घेऊन आले 11वीत असताना. मला माहीत देखील नव्हतं की घेऊन आली की तुला क्रिकेटचा क्लास लावायचा आहे म्हणून. बट मला काहीच आयडिया नव्हती कसं जायचं, काय करायचं, कसं खेळायचं. बट घरातल्यांची जिद्द होती. मी 11 वाजता 12 वाजता कॉलेजवरून निघायचो, 1 वाजता 12:30ला घरी पोहोचायचो. तिथून किट घेऊन, कधी कधी लेट झालं तर पप्पा सर मला किट घेऊन बस स्टॉपच्या इथे यायचे. मी तिथून बसमध्ये देखील कपडे चेंज केलेले आहेत आणि तिथला सफर आज मेहनत केलेली मला आज फल भेटला. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे लास्ट इयर ISPL मध्ये सगळ्यात पहिले तू अनसोल्ड गेला पहिल्या राऊंडमध्ये. त्याच्यानंतर परत एक वेळेला तू तिथे सोल्ड झालास, तू जिंकलास भावा. आणि त्याच्यानंतर आज ज्या पद्धतीने संपूर्ण तुझं कुटुंब आलंय, किती सपोर्ट केला आहे घरच्या वहिनींनी असेल, बहिणींनी असेल, लहानातल्या लहान कुटुंबातल्या सदस्यांनी असेल आणि त्यातल्या त्यात आई वडिलांनी असेल. सर घरच्या सपोर्टमुळे कोणीच व्यक्ती पुढे जाऊ शकत नाही. कशात पण कोणत्याही क्षेत्रात घराचा सपोर्ट तर पाहिजेत आणि फुल सपोर्ट असतो. कधी लवकर निघायचं असतं तर मम्मी किंवा वहिनी माझी सकाळी 4ला उठून देखील मला जेवण बनवून देत असते, डब्बा बनवून देत असते. ही त्यांची देखील मेहनत आहे. आणि आज सर इथे जिंकलो. नक्कीच टीम एफर्ट खूप महत्त्वाचा असतो. आज एकट्यांची जीवावर नाही तर पूर्ण टीमने आज विवेक असेल, कमलेश पाटील, शुभम, पूर्ण एव्हरीवन 11 प्लेयर जे ग्राउंडमध्ये होते ते घेऊन खेळले. त्याच्यामुळे आज गाडी देखील मिळाली मला आणि खूपच थँक्यू टीमला. असेच केलो आणि नक्कीच जिंकत राहू. एक शेवटचा प्रश्न तुला विचारतो.
आपण पुरुष आहोत, घरातला करता माणूस कधीच डोळ्यामध्ये अश्रू आणत नाही, परंतु आज वडिलांच्या डोळ्यात देखील अश्रू आले आणि खऱ्या अर्थाने आईच्या डोळ्यात अश्रू होते. सगळ्याच तुझ्या बहिणी असतील, सगळ्यांच्या वहिनीच्या डोळ्यात अश्रू, कारण वहिनीचा उल्लेख केला. सकाळी 4 वाजता उठून वहिनीने जी काही तुझी सेवा केली आहे, डब्बा देणं, क्रिकेटसाठी तुला जाणं पाठवणं, खऱ्या अर्थाने वडिलांचा किती मोठा रोल असतो. कारण चर्चा आईची होते, ठेस लागल्यावर आई ग आपण आपसुकच बोलून जातो, परंतु वडील कुठेतरी मागे राहतात. त्यांच्याबद्दल काय म्हणशील? सर माझी क्रिकेटची म्हणजे जी जर्नी आहे त्याची हिरो अर्धी माझी फॅमिली आहे. माझे भाऊ असतील, माझे फॅमिली पूर्ण मला सर खूप सपोर्टिव्ह आहे आणि कधीच मला क्रिकेटसाठी तरी नाही बोलत. रात्री 2 वाजता कुठे जायचं असेल, कल्याणवरून ट्रेन असेल सर मला सोडायला येतात. माझा मोठा भाऊ असेल, संकेत असेल, जे माझे फ्रेंड्स असतील ते देखील आणि फॅमिली कुठे पण सर मला घेऊन येतात. आयुष्यातील अविस्मरणीय क्षण आहे, परंतु काय म्हणशील, हे जो तुझा हा जो वाटा आहे, आज या यशाचा वाटा आहे, त्याच्यामध्ये तुझी टीम, तुझा गाव याचा किती मोठा वाटा आहे आणि प्रथमेश देखील या ठिकाणी आहे. या सगळ्यांचा आज या यशामध्ये, आयुष्यातील सर्वोत्कृष्ट क्षणामध्ये त्यांच्याबद्दल काय म्हणशील? सर टीमचा तर खूपच सपोर्ट आहे आणि खूप टीम एफर्टमुळेच सर आज जर जिंकलो नसतो तरी गाडीसुद्धा भेटली नसती मला. आणि सर पतूदाला पण खूप थँक्यू, बॉलिंग तेवढं कमीच आहे सर. मी पहिल्या जेव्हा क्वालिफाय मॅचला मी पोचू शकलो नसतो सर, मी टाईमची मॅच होती माझी आणि मला जेवढा 1 तासामध्ये सर इथे घेऊन आला माझ्यासाठी. आणि तो काय छोटा व्यक्ती नाही आहे हे सर्वांना माहिती आहे आणि तो माझ्यासाठी तोंडाला मास्क लावून सर प्रेक्षकांमध्ये बसून माझी मॅच बघितली. त्यांनी काय बघितलेलं मी छोटा मोठा त्यांनी माझ्यासाठी केलं. थँक्यू बद्दल खूप खूप अभिनंदन. चला या अश्रूंचा बांध नक्की मोकळा करा, फॅमिली बरोबर एन्जॉय करा ही मुमेंट. सगळ्यांनी एक चांगला फोटो घ्या ऋतिक बरोबर, कारण आयुष्यात असे क्षण भरपूर कमी येत असतात. ही खरी संपत्ती आहे तुमची आणि ऋतिक बरोबर सगळ्या फॅमिलीने एक चांगला फोटो घ्या. तुमचा मुलगा जिंकलाय. चला आता शेवटचं पारितोषिक. प्रीतिशा 11 अर्नाळा वरुण एस पाटील साहेबांच्या भाचीचं नाव आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय पॅरामाउंट RMC गोरसे बी म्हणजेच भाऊजी आणि विशाल पाटील यांनी ही स्पर्धा जिंकली, तरी देखील सगळ्यात मोठा आनंद वरुण एस पाटील साहेबांना आहे. कारण सो लास्ट पारितोषिक या स्पर्धेमध्ये मित्रांनो, 4थं पर्व होतं या स्पर्धेचं. बक्षीस समारंभ देखील 17,000 लोक बघतायत. याच्यावरून तुम्ही अंदाज लावा काय क्रेज आहे. 2:15 वाजलेत रात्रीचे आणि आता फायनल पारितोषिक आपण देतोय. ते आले, त्यांनी परत एक वेळा त्यांच्या डोक्यावरचा ताज वाचवला. असा संघ विशाल पाटील साहेबांचा संघ पॅरामाउंट RMC गोरसई बी. 13 लाख रुपयाचं पारितोषिक त्यांना दिलं जाईल आणि त्याचबरोबर ती आकर्षक ट्रॉफी पूर्ण टीम. ग्रामीण क्रिकेट मधील महाराष्ट्रात नाही तर अखंड भारताचा राजा भिवंडीचा गोरसई बी पुन्हा एकदा पहिल्या नंबरवर विराजमान होताना पाहायला मिळतात. जसं तुम्ही म्हटला, ते आले, ते खेळले आणि त्यांनी जिंकलं. हे गेल्या काही वर्षात समीकरण बनलंय. असा हा भिवंडीचा आणि महाराष्ट्राच्या टेनिस क्रिकेटचा, ग्रामीण क्रिकेटचा राजा गोरसई बी. पॅरामाउंट RMC इन्फ्रा गोरसई बी विजेते. अप्रतिम कामगिरी मागचे दोन्ही हंगाम त्यांनी गाजवल्यात. पहिलं वर्ष रिग्नेश 11 गोरसई बी या नावाने हा संघ मैदानामध्ये उतरला होता. करण अंबाला यांनी देखील टीमला ज्वाइन करायचंय. करण अंबाला आइए, टीम के साथ एक फोटो सेशन होगा. विनिंग टीम के साथ करण अंबाला आपको भी ज्वाइन होना है. अभिनंदन गोरसई बी. पॅरामाउंट RMC गोरसई बी. विशाल पाटील साहेबांचा संघ. वरुण पाटील साहेब देखील खुश आहेत, कारण विशाल पाटील साहेबांनी परत एक वेळा दुसऱ्यांदा धमाका केला आणि ही स्पर्धा जिंकलेली आहे. खूप खूप अभिनंदन. सगळ्यांचा संदेश केने, पवन केने, भावेश, सूरज सगळे चांगले खेळलेत. मेघराज, फरदीन काझी, ऋषभ, मुकादमने दाखवला दसकादम, करण अंबाला सगळ्यांनी खूप चांगला खेळ केला, परफॉर्मन्स केला. त्याचबरोबर या टीमचा मलिंगा, तुम्ही देखील चांगली कामगिरी केली आहे. वेल प्लेड बॉयज, वेल प्लेड. सगळ्यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. आता कॅप्टन संदेशच बोलेल वाटतंय.
आज की रात संदेश के नाम. अभिनंदन. सगळ्या टीमचं करावं तेवढं कौतुक कमी आहे. भारतामध्ये डंका पिटलाय या टीमने, कारण इंटरेस्टिंग कहाणी आहे या टीमची. आता खरा मुद्द्यावर मी येणार आहे. चला संदेश, सगळ्यात महत्वाचा मुद्दा आणि तो मुद्दा मी आता छेडतोय. या स्पर्धेमध्ये डिफेंडिंग चॅम्पियन पहिल्या मॅचमध्ये हारले. आपण पाहिलं, आपण या स्पर्धेमध्ये जेवढे काही कॉमेंटेटरचे डायलॉग आहेत ते सगळे मेगा स्क्रीनवर LED वॉलवर येत होते. त्यातल्या त्यात नुकत्याच महाराष्ट्रातल्या सगळ्या निवडणुका पार पडल्यात. त्याच्यामध्ये एक वाक्य नेहमीच चर्चेमध्ये होतं, मोठमोठे गार केले गंमतमध्ये. तुमचा संघ हारला, LED वॉलवर तेच दिसलं. कुठेतरी असं वाटलं का त्या स्लोगनने आणि त्याच्यानंतर संघ खळबळून जागा झाला? नाही, असं काय वाटलं नाही, कारण की एक मॅच हरली, लीग मॅच होती. त्यानंतर फरदीन भाई असेल, भावेश असेल, करण अंबाला असेल, आमची मीटिंग झाली एक मॅच झाल्यानंतर. तर ते काय बोलले, तुमचा जो नॅचरल गेम आहे तो केला, आपण नक्की जिंकू. कारण की जी विकेट आहे ती माते विकेट असल्यामुळं विकेटसुद्धा पाटा विकेट होता, त्यामुळे खूप बेनिफिट होता. कारण की बॅटिंगसाठी खूप इझी होता, कारण की बॉल जास्त टर्न होत नव्हते, त्यामुळे बॅटिंग तर होणार होती. फक्त आपल्या बॉलिंगमध्ये कम रन देत होतं ना. आम्ही तोच प्रयत्न केला आणि आज यशस्वी झालो आहे. आणि एक दोन असे माझे मित्रच आहेत, तेसुद्धा स्टेटस टाकले आमची मॅच हरली तेव्हा, की गोरसेला हरवलं, वेल प्लेड हे ते. पण आज सांगू शकतो ना, आम्ही हारलो असेल तरी पहिली मॅच, तरी आज आम्ही करून दाखवलं आणि आम्ही जिंकून दाखवलं आहे. आणखीन एक महत्वाचा प्रश्न हा आहे तुमच्यासाठी संदेश. ज्या पद्धतीने तुम्ही खेळताय आज, खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर 24 तासात म्हणजे सकाळी 6 वाजेपर्यंत तुमचा संघ समर्थ चषक खेळत होता. तिथे तुम्ही इथून क्वालिफाय होऊन तिथे गेले, तिथेही तुम्ही खेळले, तिथे देखील 11 बाईक जिंकल्यात आणि देखील इथे येऊन तुम्ही ही स्पर्धा जिंकली. एवढा कॉन्फिडन्स, एवढी ऊर्जा, झोप नाही, सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून फक्त गावाचं नाव करायचंय याच्यासाठी तुम्ही ज्या पद्धतीने खेळता, संघर्ष करता, याबद्दल जे बाकीच्या टीम आहेत तू यांना काय म्हणशील, काय संदेश देशील? नाही, कारण की जसं आमच्या टीमचा जसं म्हणजे बॉन्डिंग आहे त्यानुसार आम्ही चांगलाच खेळतो. भावेश असेल, पवन असेल, त्यांना मोठमोठे टुर्नामेंटमध्ये बोलवतात आयकॉन म्हणून. परंतु जेव्हा गावची मॅच असते तेव्हा ते गावच्या मॅचला खूप महत्त्व देतात आणि आपल्या गावासाठी खेळतात. आज ISP सारखी मोठी टुर्नामेंट ते खेळलेतात. त्या ISP नंतर पवन जेव्हा घरी आला त्यानंतर आम्ही प्रॅक्टिस वगैरे चांगली केली. नंतर भावेशसुद्धा आला, कमबॅक झाला. टीममध्ये थोडी टीम बॅकफुटला होती, 5-6 फायनल आम्ही मारलेलो. नंतर त्यानंतर टीम थोडी बॅकफुटला गेलेली. जसे ते आले त्यानंतर पुन्हा टीम फॉर्ममध्ये आली ना. आम्ही आज 8व्या दिवसाला कंटिन्यू डे नाईट क्रिकेट खेळतो. कालसुद्धा आम्ही उरून 10 वाजता घरी आलो, त्यानंतर 10:30-11 वाजता झोपलो. त्यानंतर परत उठून इकडे आलो मॅचला. ना आतासुद्धा इथं खेळलो. आजसुद्धा घरी जाऊन खूप जल्लोष राहील गावामध्ये. आणि आमच्या गावकऱ्यांना आम्ही खूप मानतो, कारण की त्यांच्यामुळं आमचा संघ खूप पुढे आहे. कारण की आमच्या गावच्या लेडीज असतील, जेंट्स असतील, प्रत्येकाचे घरातले प्रेक्षक असतील, ते आमच्या गावातले ते आमच्याकडे खूप सपोर्ट करतात. कारण की त्या दिवशी माझी बॅटिंग झाली, पवनचे पप्पा मला साईडला घेऊन बोलले, संदेश तू खेळ ओपनिंगला, जर तुम्ही बॅटिंग केली तर नक्कीच आपण जिंकू ना. चांगली बॅटिंग माझीसुद्धा झाली 2 मॅचमध्ये, जरा 0 आऊट झालेलो. त्यानंतर मी सुद्धा कमबॅक केला, टीमला थोडा लीड केला, त्यानंतर चांगली टीम जिंकली आमच्या इथे. 2 in a row हा प्रवास राहिला. बॅक टू बॅक दोन्ही वर्ष तुम्ही जिंकलेत. वाटतंय पुढच्या वर्षी इलाका भी हमारा, धमाका भी हमारा, हॅट्रिक? हो, नक्कीच आम्ही हॅट्रिक करण्याचा प्रयत्न करू. कारण की एवढ्या मोठ्या टुर्नामेंटमध्ये हॅट्रिक करण्याचं प्रत्येक स्वप्न असतं, एक टुर्नामेंट जिंकायची. परंतु आम्ही इथे 3 वेळा जिंकलो आहे. खूपच भारी वाटतं आणि खूप अभिमान वाटतं आम्हाला आमच्या संघावरती. जसं संघ आमचा फुल कॉन्फिडन्समध्ये आज सुद्धा खेळला आणि चांगली गोलंदाजी, चांगली फलंदाजी झाली. खूप बरा वाटला आणि एकदम एन्जॉय. आता शेवटचे काही प्रश्न चंदू सर तुमच्यासाठी घेते. झालेत? ओके, धन्यवाद, अभिनंदन. फरदीन, आइये फरदीन, या भाऊ. कारण तुम्ही तर या टीमचा एवढा चांगला घटक आहात की भाऊ, मला असं वाटतंय की तुम्ही आता शिवडी नाही तर गोरसईमध्ये देखील एखादं घर किंवा एखादी जागा घ्या, फ्लॅट बांधून घ्या. फरदीन, कसं वाटलं ही स्पर्धा खेळत असताना? परत एक वेळा तेच सगळं बॉन्डिंग, परत एक वेळा थोडंसं अपयश आलं. मी मगाशी देखील त्या गोष्टीचा उल्लेख केला. पहिले सुरुवातीला काही वेळा अपयश, परंतु सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पॉझिटिव्ह गोष्टी घ्यायच्या असतात, निगेटिव्ह गोष्टी बाजूला ठेवायच्या असतात आणि तिथून या टीमने घेतलेली उभारी आणि तुमचं बॉन्डिंग. नाही, नक्कीच खूप चांगलं वाटतं या टीममध्ये खेळणं. असं मला वाटत नाही की मी आयकॉन आहे किंवा करण आयकॉन आहे. आम्ही एकत्र 11 जण खेळतो आणि पहिला मॅच जेव्हा आम्ही हारलो तेव्हा आमचं हेच बोलणं होतं की पहिली आपण एक मॅच जर जिंकलो तर लाईनीत मॅच जिंकू. आणि जसं लोक लय बोलत होते की आता एवढे प्लेयर आहे तरी पण हारले. क्रिकेट आहे असं काय नसतं, सगळं दिवसभर असतं. किती पण चांगली टीम असो, किती पण खराब टीम असो, जो चांगला खेळतो ॲट दी एंड ऑफ द डे तेच जिंकतं. आणि आज आम्ही चांगला खेळलो 2-3 दिवस क्रिकेट आणि आम्ही जिंकलो, तर खूप चांगलं वाटतं.
सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे संदेशनी सांगितलंय गावात जल्लोष होणार आहे. दरवर्षी हा जो संघ ज्यावेळेला गावात जातो त्यावेळेला ही ट्रॉफी घेऊन जातात, त्यावेळेला मिरवणूक निघते. त्या मिरवणुकीमध्ये फरदीन काझी सहभागी होईल का, आणि होत असेल तर कुठल्या गाण्यावर डान्स होईल? नाही, नक्कीच हे लोक आता बोलतात त्याला जायचं आहे. आणि जर असं बघायला गेलं तर एक आता लय ट्रेंडिंग सॉन्ग आहे, मोठे गार केले गंमतमध्ये. अभिनंदन, ते गाणं वाजलंच पाहिजे. यस कुणाल सर, स्वप्नवत होते हे 6 दिवस. मग वरुण पाटील साहेब, तारिफजी सय्यद यांचं कौतुक तर आपण करूच, परंतु त्याचबरोबरीने मग ग्राउंड्स पण असतील. आमचे 70-70चा प्रत्येक कॅमेरामन जो मात्र 2-2, 3-3, 4-4 वाजेपर्यंत उभं राहून ज्यांनी कॅमेरामन म्हणजे का भूमिका निभावली. आमचे सगळे टेक्निशियन, सगळे अंपायर, एवढं प्रेशर होतो तरीसुद्धा दर्जेदार कामगिरी केली. स्कोरर अल्पेशपासून प्रत्येकजण जो जुडला होता ना, त्यांनी या स्पर्धेला यशस्वी होण्यामध्ये महत्त्वाची भूमिका सुद्धा निभावलेली आहे. त्याचबरोबर कोणगाव ग्रामस्थ मंडळाचं मनपूर्वक आभार. त्याचबरोबर लेफ्ट अँड राईट हँड अनिकेत म्हात्रे, कुमारदादा म्हात्रे आणि त्याचबरोबर महेश पाटील यांनी जे कामं केलीत ना, त्यांना देखील हॅट्स ऑफ टू. आणि त्याचबरोबर तुमचे सगळेच कार्यकर्ते आणि संपूर्ण जी टीम होती, फौज होती, वरुणदादा पाटील यांचं फाउंडेशन जे होतं, त्यांनी सगळ्यांनी खूप चांगलं काम केलं. आता वरुणेश पाटील साहेब, तुमच्या परवानगीने हा शो इथे संपूया. त्याच्या अगोदर आभार प्रदर्शन आणि काही बोलायचंय वरुण पाटील साहेबांना. नाही, काही बोलायचं नाहीये, तुमच्या दोघांबद्दलच बोलायचं. या ज्या टुर्नामेंटला जी मजा आणताना ते तुमच्या दोघांची जी जोडी आहे ती खरी मजा आणते. तर तुमचं देखील खूप खूप धन्यवाद, आभार. का तुम्ही ज्याप्रमाणे मॅच खेळ उचलता ते दुसऱ्या म्हणजे सगळेच चांगले आहेत, पण तुमच्यासारखं उचलणं खूप कठीण आहे. आणि खरंच चांगलं एक समालोचन या आपल्या माध्यमातून या स्पर्धेला लाभलं आहे, म्हणून ही स्पर्धा कुठेतरी यशस्वी आहे. आपल्या दोघांचं देखील खूप खूप धन्यवाद. आणि शो संपलेला आहे, सगळ्यांनी आता घरी गेलं तरी हरकत नाही, कारण की उशीर भरपूर झालेला आहे. धन्यवाद. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय क्रिकेट, शुभरात्री. भेटूया 5व्या सीझनमध्ये याच मैदानामध्ये, याच क्रीडांगणावर, तोच सगळ्यात मोठा शो घेऊन ग्रामीण धमाका बिग बॅश लीग सीझन 5 मध्ये. शुभरात्री.